हॅलो एव्हरीवन वन्स अगेन वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. मी तुमचा मित्र नचिकेत आणि हे जे सुंदर असे व्ह्यूज पाहताय हे आहेत कळसुबाईवरचे. कळसुबाईचा व्लॉग आपण लास्ट व्लॉग म्हणजे याच्या आधीचा जो व्लॉग आहे त्यामध्ये सिनेमॅटिक मोडमध्ये अपलोड केलेला आहे. ॲक्च्युअली तो व्लॉग मला प्युअर हवा होता, त्यामुळे मी तो व्लॉग प्रॉपर एडिटिंग करून अपलोड केला आहे. ॲक्च्युअली तुम्ही लोक म्हणाल की व्लॉगची सुरुवात ही नॉर्मली माझ्या बोलण्यातनं, इंट्रोडक्शननं, प्लेस अँड ऑल डिटेल्स ह्यामध्ये असते. बट सडनली हा असा कसा काय? बट ॲक्चुअली मला तुम्हाला फ्रॉम द बिगिनिंग स्टोरी काय आहे ती आता इथून सांगायची आहे. आम्ही ठरवलं होतं कळसुबाईला जायचं. हा कळसुबाईचा सकाळचा मॉर्निंगचा 6:30चा व्ह्यू आहे. आम्ही तिथे कळसुबाईला पोहोचलो आदल्या दिवशी रात्री 7 वाजता. सकाळी 3:30 वाजता कळसुबाईला चढायला सुरुवात केली आणि पूर्ण आम्ही कव्हर अप केलं. ॲक्चुअली याची सुरुवात होते कोल्हापूरमधून. आम्ही ठरवलं होतं की कळसुबाईला जायचं. ॲज ऑल्वेज राहूचं आमचं डेस्टिनेशन होतं ब्रेकफास्टसाठी. मी आणि श्रीकांत पालनकर आमचे एक नवीन मित्र, आम्ही दोघंजण कळसुबाईच्या राईडसाठी निघालो होतो. आम्ही गेल्यानंतर एक ठराविक कालावधीनंतर साताऱ्यातून राईट टर्न घेऊन आम्ही रांजणगाव करणं आधीच ठरवलं. त्याआधी हे श्रीकांत सर यांच्यासोबत मी ही राईड फर्स्ट टाईम करत होतो. आम्ही एक फूड कोर्टला थांबलो. तिथे फूड एन्जॉय केला आणि तिथे एक असे ब्युटिफुल असा एक स्टॅच्यू होता हनुमानाचा, जो आम्ही बघतच बसलो. इट्स अन अमेझिंग प्लेस. त्यानंतर आम्ही रांजणगाव व्हिजिट केलं. रांजणगावनंतर आमचा प्लॅन होता की आम्ही निघोज पाहेन आणि निघोज पाहून आम्ही ठरवलं होतं की आपण कळसुबाईला जाऊ. निघोज हे थोडंसं पुण्याच्या नजदीक असणारं प्लेस आहे. दिस ऑल आर अ पॉट होल्स, जिथे नेचरची कृपा म्हणा किंवा नेचरचा एक व्ह्यू म्हणा, जो इथं आपल्याला पाहायला मिळतो. आम्ही इथे गेलो आणि सीझन चुकीचा होता बिकॉज ह्युमिडिटी खूप होती आणि एक टेम्पल आहे आणि बाजूला पॉट होल्स आहे. इट्स अ नाईस प्लेस, एकदा व्हिजिट करण्यासारखं प्लेस आहे. आमचा मेन पर्पज होता तो कळसुबाईला जाणं आणि आम्ही ठरवलं होतं की कळसुबाई एक्सप्लोर करायचं आहे आणि आपण कोल्हापूरला परत यायचं आहे. पण पुढे जो सीन झाला तो आपण नक्कीच बोलू. पण त्याआधी हे सकाळचे 6:30 चे व्ह्यूज तुम्ही कळसुबाईचे एन्जॉय करा. कळसुबाईचे सकाळचे व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी मी सकाळी 3:30ला कळसुबाई चढायला सुरुवात केली होती. कळसुबाई आम्ही चढून ज्यावेळी आम्ही खाली आलो, त्यावेळी साधारणतः 12 किलोमीटरचा ट्रेक आमचा झाला होता आणि कळसुबाई चढून आल्यानंतर साधारणतः आम्हाला 10:30-11 वाजले. आल्यानंतर आम्ही रेस्ट केली आणि आमचा प्लॅन जो होता की कळसुबाई बघून घरी जायचं. पण दुपारी लंच करत असताना असं दिसलं की माझ्यासोबत जे श्रीकांत सर होते त्यांचं असं म्हणणं होतं की इथून हरिश्चंद्रगड जवळ आहे, पण हरिश्चंद्रगड एक्सप्लोर करू. सो वी डिसाइडेड की आम्ही जस्ट हरिश्चंद्रगडला जाऊन स्टे करणार आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला, जे आता आपण पाहताय, जर पॉसिबल असेल तर आपण हरिश्चंद्रगड एक्सप्लोर करू. अदरवाईज आपण इथून परत कोल्हापूरला निघून जाऊ. पण हे वेदर पाहता, हे एन्व्हायरमेंट पाहता असं म्हणत झालं की आपण आता इथे आलोय तर आपण डेफिनेटली पाहू. हरिश्चंद्रगड हा माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड ट्रेक होता, कारण का ह्या राईडमध्ये किंवा ह्या ट्रेकमध्ये मला गोष्टी अनएक्सपेक्टेडली लाईफमध्ये अनुभवायला आल्या. कारण हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई हे जर अंतर पाहिलं तर साधारणतः हे 55 किलोमीटरचं अंतर आहे. हरिश्चंद्रगड ते राजूर हे गाव आहे, जे अंतर 30 किलोमीटरचं आहे. कारण बेसिक नेसेसिटीज म्हणजे मेडिसिन असो किंवा कुठलेही ATM असो किंवा नेटवर्कचा इश्यू असेल तर हरिश्चंद्रगडच्या 8 किलोमीटरच्या एरियामध्ये कोणत्याही प्रकारचं मोबाईल नेटवर्क हे पकडलं जात नाही. हा प्रॉपर फॉरेस्ट एरिया आहे. त्यामुळे इथे येत असताना तुम्ही फुल्ली प्रिपेअर्ड होऊन येणं फार गरजेचं आहे. मित्र, या ट्रेकमध्ये मी जादा शूट का नाही करू शकलो, कारण का कळसुबाई नंतर आल्यानंतर हरिश्चंद्रगड ज्यावेळी आम्ही एक्सप्लोर करत होतो त्यावेळेला माझ्यासोबत असणारे श्रीकांत सर यांची तब्येत सडनली खराब व्हायला सुरुवात झाली होती. आणि आय वॉज लिटल बिट वरी, कारण का तिथून कोणत्याही प्रकारचं मोबाईल नेटवर्किंग नव्हतं, कोणत्याही प्रकारच्या फॅसिलिटीज लगेच अवेलेबल होतील असं नव्हतं. तरी पण आम्ही हरिश्चंद्रगड एक्सप्लोर करायचं ठरवलं. आम्ही पोहोचलो.
मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो, कारण या व्लॉगमध्ये मी तुम्हाला जास्त काही डिटेल हरिश्चंद्रगडविषयी देऊ नाही शकलो. पण मी या व्यतिरिक्त मी एक्स्ट्रा तुम्हाला काहीतरी माहिती देऊन जाण्याचं ठरवलंय. हरिश्चंद्र ज्यावेळी उतरून आपण खाली येतो किंवा हरिश्चंद्राची ज्यावेळी सुरुवात करतो, त्यावेळी जात असताना एक उजव्या साईडला रस्ता गेलेला आहे, जो हरिश्चंद्रच्या एंट्रीच्या राईट साईडने गेलेला आहे, जो कंटिन्यू पुढे जंगलमध्ये होतो. मित्रो, तिथे बरेचसे पॉईंट बघण्यासारखे आहेत. हा एक पाप पुण्य म्हणून एक कुंड आहे. आणि हा दुसरा म्हणजे ही कोटराजाची गादी असं म्हटलं जातं. त्या पापपूर्ण कुंड आणि कोटराजाची गादी हे दोन्ही पॉइंट जवळ-जवळ आहेत. त्या पापपूर्ण कुंडाचं वैशिष्ट्य असं आहे, की पूर्वीच्या काळी इथे एक आध्यात्मिक गोष्ट मानली जायची, की तुम्ही तुमचं कर्म जर चांगलं असतील, तर तुम्हाला पुण्याच्या कुंडातलं पाण्याला टच करता येईल. अदरवाईज तुम्हाला ते पॉसिबल होणार नाही, कारण ते पाणी आत केलं जायचं असा तो थॉट होता. अशा बऱ्याचशा गोष्टी काल्पनिक और रियालिटी आय डोंट नो, पण ह्या गोष्टी आपण तिथे जाऊन एक्सप्लोर करणं फार गरजेचं आहे. कारण हरिश्चंद्रगड याला हा फार मोठा इतिहास आहे, जो तिथे एक दिवसाने एक्सप्लोर होण्यासारखा नाही आहे. वी नीड टू गो आणि एक्सप्लोर करणं फार मोठं आहे. आमच्यासाठी ते टाईम नव्हतं. माझ्यासाठी माझा कलीग, माझा रायडर, माझा मित्र माझ्यासाठी महत्त्वाचा होता. सो आम्ही ज्यादा एक्सप्लोर नाही करू शकलो. त्यामुळे मी परत एकदा तुमची माफी मागेन आणि हा व्लॉग मी इथेच एंड करतो, बिकॉज आम्हाला परत कोल्हापूरला जाणं गरजेचं होतं. कारण माझ्यासाठी राईड बरोबर माझ्यासोबतचा माझा जो रायडर फ्रेंड आहे, तो फार महत्त्वाचा होता. त्यामुळे मी हा ब्लॉग इतका एक्सप्लोर नाही करू शकलो आणि हा जस्ट जाताना आम्ही कोल्हापूरला परत येताना हा सुंदर असा व्ह्यू आम्ही एन्जॉय केला. हरिश्चंद्रगड हा आमच्यासाठी एक अनुभव होता, जो चांगला म्हणा, वाईट म्हणा, पण बरंच काही शिकवून गेला. आणि हीच जी रायडिंगमधला एक्सपिरियन्स आहे, जो माणसांना माणसाशी कनेक्ट करत असतो. आणि वी आर सो हॅपी की तिथले लोक खूप चांगले आहेत. त्यांनी खूप सारं कोऑपरेशन केलं. फक्त एवढंच सांगेन, हरिश्चंद्रगडला जात असताना तुम्ही मेंटली, फिजिकली आणि इमोशनली तिन्ही गोष्टींनी प्रिपेअर होऊन जा. कारण वेदर हे तिथं अनएक्सपेक्टेड चेंज होत असतं. सो यू हॅव टू बी अ स्ट्रॉंग. वन्स अगेन सर्वांचा आभार आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा अँड बी हॅपी अँड एन्जॉय युअर डे गाईज. थँक्यू.